फायर एक्सटिंग्विशर आहे तुमच्या इथे प्रत्येक याच्यात किनारीला लावलेलं आहे, पण ते कसं वापरायचं काय करायचं ते तुम्हाला माहित नाही. पहिली गोष्ट याचं प्रेशर चेक करायचं. हे प्रेशर ग्रीनमध्ये असणं गरजेचं आहे ते काढण्याचं, कारण हे कसं असते हे सगळे चेक केलेलं असते. हे सगळे हायली प्रेशराईज म्हणजे सगळे सर्टिफिकेशन करून नंतर ते येते. ते इथे 2 जागेवर लाल आहे. या जागेवर लाल म्हणजे कोणी आपटलं जसं ते दाखवलं ना आपण ते त्याचं प्रेशर डाऊन झालंय, मग ते वापरू नाही शकत. ते बेबी सारखं होईल, बेबी डॉल सारखं शोपीस. इथे असेल तर प्रेशर जास्त आहे, 4 स्लिप पावडर बाहेर. तुम्हाला फक्त हे चेक करायचंय, हे पिन असं ओढायचंय, ठीक आहे. इथे पकडायचं, इथे पकडू नका, कारण इथे पकडलं की सगळं पावडर तुमच्या हातात मागते, ठीक आहे. इथे पकडा, दाबा. समजा तिथे आग लागली आहे, बरोबर बेसवर ते चढ म्हणतात ना आपण हिंदीमध्ये, इथे मारायचं आणि असं स्प्रे करायचं. स्प्रे यासाठी करा, इथून वारा येतो, आग अजून फिरत होते आणि ते पसरते. ज्वलंत असल्यामुळे अजून पसरते. तर त्याला समीकरणमध्ये म्हणजे एकदम कंट्रोलमध्ये आणण्यासाठी तुम्हाला ते स्प्रे करणं गरजेचं आहे. बस एवढंच करायचं, अजून काही नाही. त्याच्यात पावडर आहे, हे तुम्ही हे बघा इथे पण लिहिले कसं वापरू शकतात. हे A क्लास ऑफ फायर, B क्लास ऑफ C आणि E. A क्लास यानी की लकडा, इट्टा, प्लास्टिक. B यानी की तुमचं हे बघा इथे सगळे लिहिले आहे बघा, पेट्रोल, डिझेल सगळे. C यानी की गॅस सिलेंडर, E इलेक्ट्रिसिटी. ठीक आहे, एवढंच करायचं, आणखीन काही नाही. फायर ब्रिगेड तुमचा लवकर नाही येणार. पहिला जस्ट का दिसलं पटकन हे वापरून आग विझवायचा प्रयत्न करा, ठीक आहे. सगळ्यांना यासाठी दाखवलंय, कारण असं नको की हा माणूस नव्हता आणि तेव्हाच आग लागली आणि याला माहीत नाही, हे साहेब होते, यांना फोन करा, साहेब कसं वापरायचं. त्यासाठी सगळ्यांना गोळा करून सगळ्यांना, ठीक आहे. अजून काय मला असं सांगा. हे झालं याचं. आता हे जे दुसरं आहे तुमच्याकडे, त्याचं पण पहिला प्रेशर चेक करायला लागेल. हे प्लास्टिकचं हे बघा, हे तुम्हाला निघेल तर ठीक आहे. मग ते इथे कटर लागले बघा, आयनचं एक रॉड हे आहे, ठीक आहे. आता मी ओढू शकतो नाही, तर मग ते हे होणार प्रॉब्लेम. मग हे तुम्हाला हे काढायला लागेल, प्लास्टिकचं हे काढून असं सेम इथे पकडायचं आणि ते पण असं बाहेर, त्याला पण तेच करायचं, आणखी काही नाही. सेम पावडर याला ते हे होतं जे मी साहेबांना ते कागद दिलं ते त्याला माहिती नाही, हे लोकल आहे, आम्हाला थोडं काय जास्त त्याची माहिती नाही. त्यासाठी आम्ही त्याच्यात पावडर कोणतं आहे ते पण मी सांगू शकते. मोनो अमोनियम फॉस्फेट पावडर आहे. हे पावडर आता माहीत नाही ते काय आहे, ते सगळे लिहिलं आहे बघा. CC आहे, तिथे ISI लिहिलं आहे, पण आमच्या इथे पण बघा सर्टिफिकेशन्स आहे, युरो सर्टिफाईड आहे, CC आहे, LPC आहे, ते बघा हे सगळे. आणि पावडर आहे आणि कोणतं पावडर आहे बघा, तिथे सगळी माहिती पण दिली आहे, ठीक आहे. याची मॅन्युफॅक्चरिंग डेट लिहिले आणि एक्सपायरी पण तुम्हाला वॉरंटी कार्ड मिळाला असेल, बरोबर. ऑडिटसाठी तर हे कागद आणि ते सांभाळून बस.